इथे मी दोन्ही साईड पार्ट घेतलेले आहेत, ते आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे आहेत। आपली समोरील बाजू ही वरच्या साईडला आहे, तर दोन्ही पार्ट मी अशाच पद्धतीने ठेवून देणार आहे। त्यानंतर आपल्याला आतल्या साईडने शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे। दोन्ही आपल्याला पार्ट एकमेकावर व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत आणि जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, एक दाब इतपत। तर ह्या ब्लाऊजचं आपण कटिंगसुद्धा केलेलं आहे, व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। साईड पार्ट जोडत असताना नेहमी खालच्या साईडनेच शिलाई द्यायला सुरुवात करायची, तरच आपला पफ हा परफेक्ट येईल। तर ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या। तर इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ह्याच पद्धतीने मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपण हुक लूपची पट्टी लावूयात। तर आपल्या उजव्या साईडला आपल्याला हुकची पट्टी लावायची असते, जी की आपल्याला वरच्या साईडने शिलाई देऊन खालच्या साईडला पलटी करायची असते। तर ही गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर मग आपल्या दोन्ही पट्ट्या हे एकतर एक साईडच्याच होतात किंवा उलट सुलट लागल्या जातात। तर ह्यावर आता आपण दाबटीप देऊयात। दाबटीप द्यायला विसरायचं नाही आहे, तरच पट्टी आपली परफेक्ट लागते। आता आपण आतल्या साईडला जेवढं आपलं कापड घेतलं होतं ते फोल्ड करून एक कोपऱ्याने टीप देऊन द्यायची आहे। हुक पट्टी ही तुम्हाला 2.5 इंचाची घ्यायची आहे। तर इथे मी अगदी कोपऱ्याने शिलाई देऊन घेते। शिलाई ही नेहमी 4 नंबरची घ्यायची ब्लाऊज शिवत असताना। तर इथे आपली परफेक्ट पट्टी लावून झालेली आहे। आता आयची पट्टी जोडून घेऊया। तर लूपची पट्टी ही आपण आतल्या बाजूने शिलाई देऊन घेणार आहोत आणि बाहेरील बाजूला पलटून घेणार आहोत। तर इथे मी 1/2 इंच इतपत शिलाई घेतलेली आहे, त्यावर आपण दाबटीप देऊन घेऊयात। तर ह्या पट्टीची रुंदी इथे मी 3 इंच घेतलेली आहे। उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजप्रमाणे घ्या। एक्स्ट्रा कापड कट करून 1/2 इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बाहेरील बाजूला जी आपण शिलाई दिली होती त्याच्यात थोडंसं बाजूला ठेवून एक टीप देऊन द्यायची आहे। तर शिलाईवर टीप घेऊ नका, थोडंसं बाजूला घ्या। तर इथे आपली लूप पट्टीसुद्धा लावून झालेली आहे। तर हा आपला साधा ब्लाऊज आहे, म्हणून आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे। तर इथे मी एक दाब इतपत शिलाई घेते। तर ह्या पट्ट्यांची रुंदी ही मी 2 इंच घेतलेली आहे। तर इथे आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे, त्यावर आपल्याला दाबटीप देऊन द्यायची आहे आणि ह्याची लांबी जेवढं तुमचं ब्लाऊज असेल तेवढी घ्या, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्या। तर इथे मी शिलाई लॉक करून घेते। त्यानंतर 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे। नंतर वरच्या साईडला ठेवून एकदम कोपऱ्याला आपल्याला टीप देऊन द्यायची आहे। शिलाई लॉक करायला विसरायचं नाही आहे, नाहीतर मग आपली पट्टी ही लूज होईल। इथे मी अगदी कडेने शिलाई देऊन घेते। तर ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे। तर इथे बघताय अगदी आपली परफेक्ट अशी कंबरपट्टी लावून तयार झालेली आहे। तर इथे आपले दोन्ही पार्ट तयार आहेत। हे झाल्यानंतर गळापट्टी परफेक्ट आहे का ते चेक करून घ्यायचं आहे। तर शिवण्यात थोडं वर खाली होतं, त्यामुळे एक्स्ट्रा असेल तर ते अशा पद्धतीने कट करून घ्या, ही गोष्ट करायला विसरू नका। त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे। तर इथे दोन्ही पट्ट्या आपल्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत। आता मी मागील भाग घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टक्स टाकून द्यायचे आहेत। तर इथे मी टक्सची रुंदी ही 4.5 इंच घेते आणि जे आपण 1 इंच टक्स घेतलं होतं ते दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच देऊन द्यायचं आहे। तर 4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचा टक्स, असे दोन्ही साईडला मी टक्स आखून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देत असताना आपल्याला मध्यातून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ज्या साईडला आपण मार्क केलं आहे तिकडून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे। तर टक्सला शिलाई देत असताना नेहमी डबल शिलाई घ्यायची आहे। तर ह्याच पद्धतीने मी दुसरा टक्ससुद्धा तयार करून घेणार आहे। अगदी आपण सोप्या पद्धतीने ब्लाऊजची शिलाई पाहतोय, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। आता आपण कमरेला पट्टी लावून घेऊयात। तर इथे मी अर्धा इंच शिवण्यात घेते। तर ह्या पट्टीची रुंदी ही मी 2 इंच घेतलेली आहे। जेवढी तुमची कंबर असेल तेवढी लांबी घ्या। शिलाई देत असताना दोन्ही हाताचा वापर करा
आता ह्यावर आपण आपली जी पट्टी होती त्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन द्यायची आहे. कापडावर टीप द्यायची नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. दाबटीप झाल्यानंतर आपल्याला वरच्याच साईडने व्यवस्थित बघा, मी इथे वरच्या साईडने असं अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेते. तर असं केल्याने आपली पट्टी ही परफेक्ट मापाची तयार होते, म्हणजेच सरळ रेषेत येते. तर हे करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला कमरेला ही हातशिलाई करावी लागते. तर साध्या ब्लाऊजला कमरेला हातशिलाई करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण वरच्या साईडला सगळ्यात मोठा टाका घ्या आणि थोडं खालच्या साईडने आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे, कारण ही शिलाई आपण नंतर काढणार आहोत आणि इथे हातशिलाई करणार आहोत. त्यामुळे धागा हा मोठाच घ्या. तर इथे आपले मागील भागाची कंबरपट्टी तयार झालेली आहे. आता आपण स्लीवची शिलाई बघूयात. तर जेवढी तुमची स्लीवची हाईट असेल आणि खालच्या साईडला जेवढा तुम्ही बेल्ट लावणार असाल तेवढं मायनस करून शिलाई मार्जिन घेऊन तेवढ्या उंचीचे आपल्याला स्लीव घ्यायचे आहेत. तर इथे मी दोन्ही साईडला 4-4 इंच एक्स्ट्रा कापड घेतलं होतं. तर तिथे आपल्याला नॉच देऊन द्यायचे आहेत. तर ह्याची कटिंग पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी कशा पद्धतीने स्लीव कटिंग केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेंटरला नॉच देऊन घ्यायचे आहेत. तर जेवढा आपण दोन्ही साईडला नॉच दिले होते तेवढ्यापर्यंत आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर अगदी बारीक बारीक मी प्लेट्स टाकून घेणार आहे. आता आपण खालच्या साईडला प्लेट टाकून घेणार आहोत. तर तुम्ही वरच्या साईडच्या प्लेटची दिशा ज्या साईडला घेतली असेल त्याच्या विरुद्ध साईडला आपल्याला खालच्या साईडच्या प्लेट टाकून द्यायच्या आहेत. तर जेवढं आपण नॉच दिलं होतं तिथंपर्यंत प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पट्टी लावून घ्यायची आहे. तर तुम्हाला जेवढा बेल्ट हवा असेल तेवढ्या मापाची पट्टी घ्या. तर ही आपल्याला आतील भागाकडून लावायला सुरुवात करायची आहे. तर मी ही आतल्या बाजूला ठेवलेली आहे आणि प्लेट्स व्यवस्थित बघा. तर इथे मी 1/2 इंच इतपत शिलाई देऊन घेणार आहे. तर ही आपल्याला आतल्या बाजूनेच लावायची असते, तरच फिनिशिंग छान येईल. त्यावर दाबटीप देऊन घ्या. त्यानंतर वरच्या साईडला इथे 1/2 इंच फोल्ड करून जी आपण शिलाई दिली होती त्याच्या थोडंसं वरती घेऊन, म्हणजेच ती शिलाई झाकली पाहिजे अशा पद्धतीने इथे टीप देऊन घ्या. तर टीप देत असताना प्लेट्स बघा व्यवस्थित आहेत का. ह्याच पद्धतीने मी दुसरा स्लीवसुद्धा तयार करून घेणार आहे. आता आपण शोल्डर अटॅच करून घेऊयात. शोल्डर जोडत असताना आपल्याला बाहेरील भागावर अशी शिलाई देऊन घ्यायची 1/2 इंच इतपत. त्यानंतर आतल्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून 1 दाब इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बाहेरील भागाकडून शिलाई दिली, मग आतल्या साईडने शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपले धागे असतात ते आतल्या साईडला जातात. तर शिलाई ही डबल करून घ्या. तर इथे आपले दोन्ही शोल्डर मी तयार करून घेतलेले आहेत. तर स्लीव जोडण्याआधी आपल्याला गळ्याला पट्टी जोडून घ्यायची असते. तर इथे मी 1.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याची लांबी तुम्ही ब्लाऊजप्रमाणे घ्या, त्याच्यामध्ये थोडं एक्स्ट्रा घ्या. तर इथे मी कोपऱ्याला 1/2 इंच इतपत फोल्ड करून अशी शिलाई देऊन घेणार आहे. तर आपल्याला प्लेट्स द्यायचे आहेत त्यामुळे थोडी एक्स्ट्राच पट्टी घ्यायची आहे. तर इथे आपल्या संपूर्ण पट्टीला शिलाई देऊन झालेली आहे. तर आता आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून लूपची जी पट्टी आहे त्या साईडने शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. तर इथे मी 1/2 इंच शिलाई घेणार आहे. जिथे आपला गोल आकार आहे तिथे आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2 प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. नंतर शोल्डरची जी शिलाईची पट्टी असते ती मागच्या साईडला ठेवून घ्यायची आहे. तर असं केल्याने आपले शोल्डर उतरत नाही. तर इथे आपला जो गोलवा आकार आहे तिथे पुन्हा मी अशा प्लेट्स टाकून घेणार आहे. आणि ह्या गळ्याचा शेप हा पान गळा आहे, त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला सेंटरला अशा पद्धतीने एक प्लेट्स टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला आकार हा परफेक्ट येईल. तर इथे दाब उचलून घ्या. त्यानंतर पुन्हा आपला गोल शेप आहे तिथे आपल्याला प्लेट टाकून अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजला पट्टी लावून घ्यायची आहे. तर शोल्डरची पट्टी ही मागच्या साईडला टाकायला विसरायचं नाही आहे. पुन्हा गळ्याला मी इथे प्लेट टाकून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून आतल्या बाजूला अशी डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे आपल्याला ही जी पट्टी आहे ती आतल्या साईडला टाकून त्यावर पुन्हा एक आपल्याला बारीक टीप देऊन घ्यायची एकदम कोपऱ्याने. तर आपण प्लेट्स टाकल्यामुळे अगदी सहज आपली पट्टी पलटती आहे, त्याच्यामुळे प्लेट्स टाकायला विसरायचं नाही आहे. म्हणून तुम्ही
शिलाईच्या पट्टीमध्ये थोडं एक्स्ट्रा कापड घ्या, जेणेकरून ते प्लेट्स टाकायला पुरेल. तर इथे बघताय आपल्या गळ्याला सुद्धा एकदम परफेक्ट आकार आलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण ब्लाऊजला टीप देऊन घेणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे आपल्या संपूर्ण ब्लाऊजला पट्टी लावून झालेली आहे. तर ही शिलाई झाल्यानंतर ब्लाऊजला तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता ह्या पट्टीवर, पण आपण तसं न करता बाजूने पुन्हा एक टीप देऊन घेणार आहोत. तर जी टीप दिली होती त्याच्या अगदी बाजूनेच, तर इथे एक दाब इतपत मार्जिन सोडून आपल्याला संपूर्ण ब्लाऊजला अशी टीप देऊन घ्यायची आहे. तर असं केल्याने तुमचा वेळसुद्धा वाचेल, फिनिशिंगसुद्धा छान येते. हातशिलाई करायची असेल तर हातशिलाई करून घ्या. तर स्लीव जोडण्याआधी आपल्याला मागील आणि पुढील भाग अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवून घ्या आणि वरच्या साईडला जर एक्स्ट्रा कापड असेल तर ते कट करून घ्या. तर हे करायला विसरायचं नाही आहे, तरच आपल्या ब्लाऊजची फिटिंग ही अगदी परफेक्ट येईल आणि मुंढ्यामध्ये चूनसुद्धा येणार नाही. त्यानंतर मी इथे शोल्डर मोजून घेतलं. तर आपल्या स्लीवचा जो सेंटर होता तिथून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. तर स्लीव जोडत असताना नेहमी सेंटरपासूनच शिलाई द्यायला सुरुवात करायची, तरच आपला स्लीव हा परफेक्ट अटॅच होतो, म्हणजेच दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित पुरेल आणि त्याचा शेपसुद्धा परफेक्ट येतो. त्यानंतर पुन्हा मी सेंटरपासून दुसरी साईडला शिलाई देऊन घेणार आहे. एकदा इतपत शिलाई घ्या. तर अशाच पद्धतीने मी दुसरा स्लीवसुद्धा जोडून घेणार आहे. तर स्लीववर आपल्याला नेहमी डबल शिलाई द्यायची असते, तर इथे मी तिथंच लगेच डबल शिलाई देऊन घेणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊजची शिलाई पाहिलेली आहे. आता मी फिटिंग लाईनच्या बाजूची शिलाई देऊन घेणार आहे आणि जे माझं काही ब्लाऊजचं माप आहे त्या मापानुसार फिटिंग करून घेणार आहे. तर इथे आपल्या संपूर्ण ब्लाऊजची शिलाई झालेली आहे. तर बाहेरील बाजूला व्यवस्थित बघा, मी अशा पद्धतीने टीप देऊन घेते आहे, एक पाव इंच इतपत. त्यानंतरच तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करायचा आहे. तर आता इथे मी ब्लाऊज फिटिंग करून घेतलेला आहे. तर फायनल लुक असा काही आहे. आपले स्लीवसुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत. हे कस्टमरच्या मापानुसार आहे.